मुख्यमंत्री साहेबांकडे मागताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन, नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया. तसंच भविष्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री परत 2024ला निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू. आणि काल जो कोण आमदार बोलला आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा विजय हा कमीत कमी 50,000 मतांनी करणार आणि पूर्ण ताकद लावून करणार. निलेश राणेंना निवडून आणण्याआधी किरण सामंत त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंशी किती लाचारी करावी लागते आणि हे निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी, हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं, याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे. आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही. आणि त्यामुळे तुमच्या लोकसभेचं पहिलं बघा आणि नंतर विधानसभेचं आणि निलेश राणेंच्या मताधिक्याचं आपण नंतर बघूया.